नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचले. प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर आपण पाचोरा नगरपरिषद निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री तथा मुख्य अधिकारी श्री मंगेश देवरे सरांचे आज संवाद साधणार आहोत. सर, तुमचं सुवर्ण खानदेश न्यूजमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. 4 नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. आतापर्यंत कशा पद्धतीने प्रक्रिया पार पडली? 4 नोव्हेंबरला मान्य राज्य निवडणूक आयोगाने आपले पाचोरा नगर परिषद तसेच महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार सुरुवातीला नामनिर्देशनाची पत्र भरण्याची कारवाई करण्यात आली. त्यानंतर माघारीचा कालावधी असेल, त्यानंतर कोर्ट केसेस असतील, हे सर्व टप्पे पार करून आता उद्या मतदानाचा दिवस म्हणजे 2 डिसेंबरला आपल्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी तसेच सदस्यपदांसाठी मतदान होणार आहे आणि 3 तारखेला मतमोजणी होणार आहे. उद्या 2 म्हणजे मतदान आहे. कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं? आपल्या शहरामध्ये 63 मतदान केंद्र आहेत. आपल्या शहराचे 14 प्रभाग आहेत आणि 28 नगरसेवक यामधून निवडून येणार आहेत. त्यामुळे 63 मतदान केंद्रांवर सर्व सुविधा नगरपालिकेतर्फे पुरवण्यात आल्या आहेत. त्याच्यामध्ये रॅम्प असेल, पाण्याची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी स्वच्छता असेल, स्वच्छतागृह असेल, व्हीलचेअर असेल, या सर्व सुविधा मतदारांच्या सुविधेकरता पुरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आमचं असं अपील राहील सर्व नागरिकांना की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं. मतदान प्रक्रिया सुरू असताना कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काय खबरदारी घेण्यात आली? यामध्ये सर्व जे विभाग आहेत, पोलीस विभाग असेल, महसूल विभाग असेल, यांच्या समन्वयाने सर्व जे बूथ आहेत त्यांची पाहणी करण्यात आली आहे. कुठे सेन्सिटिव्ह बूथ आहेत त्या ठिकाणी योग्य ते बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे आणि योग्य तो पोलीस बंदोबस्त पोलीस विभागामार्फत देण्यात आला आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? 29 तारखेला जो मान्य राज्य निवडणूक आयोगाचा आदेश आला त्याच्यामध्ये ज्या जागांवर अपील झालं होतं आणि अपिलाचा निर्णय 22 तारखेनंतर लागला, अशा जागांवरची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. अ, सदर निवडणूक 20 डिसेंबर रोजी होईल आणि त्याचा निकाल जो आहे 21 डिसेंबर रोजी राहील. शेवटचा प्रश्न, जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी मतदान केलं पाहिजे यासाठी नागरिकांना काय आव्हान कराल? आपल्या शहराच्या ज्या समस्या आहेत, विविध समस्याबाबत नागरिक बोलतात, परंतु आपल्याला योग्य उमेदवार जर निवडून द्यायचा असेल, तर आपल्याला मतदान करणं आवश्यक आहे आणि मतदान केल्यानंतरच आपण चांगला एक उमेदवार निवडून देऊ शकतो. आणि आमच्या असं लक्षात आलं आहे, की मागील काही निवडणुकीच्या याच्यामध्ये शिक्षित जे आहे, सुशिक्षित लोक तेच मतदानासाठी बाहेर पडत नाही. त्याच्यामुळे सुशिक्षित लोकांनी तसेच सर्व थरातील नागरिकांनी मतदानासाठी पुढे यावं आणि आपल्या शहरासाठी एक चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यावे, जेणेकरून आपल्या शहराचा विकास होईल. धन्यवाद सर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर हे होते सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री मंगेश देवरे सर. त्यांनी आज आपल्यासोबत संवाद साधत सविस्तरपणे निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती दिली. कॅमेरामॅन इसा तडवीसह चंद्रकांत दुसाने, सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज, पाचोरा.